BMC बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत गड्ड संवर्गातील कामगार पदासाठीची नवीन भरतीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असणार आहे। तर नक्की यामध्ये पगार किती असेल, परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल, त्याचबरोबर यामध्ये निवड कशी घेतली जाईल, निवड कशी दिली जाईल, पेमेंट स्केल जो आहे, सॅलरी पगार कसा असेल, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच पोहोचतील। तर बृहन्मुंबई महानगरपालिका BMC यांच्या अंतर्गत देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील गड्ड संवर्गातील आस्थापना यामध्ये 38 पदांसाठीची जी सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे हे राबवण्यासाठीची मंजुरी हे देण्यात आली आहे। कामगार पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आली आहे, त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो। आपण कसा अर्ज करायचा याबाबत सुद्धा पुढे सांगणार आहोत। तर पदाचं नाव आहे कामगार। यामध्ये वेतनश्रेणी इथे पाहू शकता, पेमेंट किती आहे, स्तर M9 18,000 ते 56,900 इतका पेमेंट जो आहे पगार यामध्ये असेल। एकूण पदे आहेत भरायची 38,000। गड्ड संवर्गासाठीच्या रिक्त जागा यामध्ये अनुसूचित जातींसाठीच्या 9 जागा, अनुसूचित जमाती 2, विभक्त जाती अ साठी 2, भटक्या जमाती ब साठी 3, भटक्या जमाती क साठी 3, ड साठी एकूण 3 आहेत। SBC प्रवर्ग 1 EWS साठी यामध्ये 15, SCBC साठीची जागा एकही नाही यामध्ये, आणि त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकसाठी सुद्धा एकही जागा नाही आहे। यानंतरनं अराखीव खुला प्रवर्गासाठी सुद्धा एकही जागा नाही, म्हणजे 38 जागा या पद्धतीने आरक्षणाने विभागलेले आहेत। समांतर आरक्षण झालं, यामध्ये सामाजिक आरक्षण सुद्धा तुम्ही चेक करू शकता। सर्वसाधारणसाठीच्या किती जागा, महिलांसाठी 30% 13, माजी सैनिकांसाठी 3, प्रकल्पग्रस्तांसाठी 1, भूकंपग्रस्त यामध्ये जागा नाही आहे। खेळाडूंसाठी 1 जागा आहे। त्याच्यानंतर दिव्यांग आणि अनाथ प्रवर्ग जो आहे यामध्ये जागा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा चेक करू शकता। तर यामध्ये दिव्यांग प्रकार सांगितलेला आहे त्या पद्धतीने असणं आवश्यक आहे। तर देवनार पशुवधगृहातील कामगार पदांसाठीची कर्तव्यसूची काय असेल, काम काय असतील ही माहिती सुद्धा दिली। तर यामध्ये रस्त्यांची सफाई अंतर्गत पशुवधगृहाची स्वच्छता आणि धुलाई करणे, पशुवधगृहातील उघड्या गटारांची, सांडपाणी वाहून नेणारे नाले यांची स्वच्छता करणे, प्रशासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे। आता यासाठी पगार किती आहे, तर 18,000 ते 56,000 पर्यंत 10वी पास ही शैक्षणिक पात्रता असणार आहे। भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये कमी किंवा वाढ ही पुढे होऊ शकते। तर यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक जारी केले BMC अंतर्गत मुंबई महानगरपालिका अंतर्गत, त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो। सध्या ही लिंक ॲक्टिव्ह आहे आणि त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो। पाहू शकता फक्त शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे आणि पेमेंट स्केल जो आहे 18,000 ते 56,000 पर्यंत असेल। यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अप्रेंटिसशिप घेतलेल्या सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या 10% प्रमाणे आरक्षित पदे आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी अप्रेंटिसशिप घेतले म्हणजे प्रशिक्षण घेतलंय यांना सरळ सेवेने भरण्यात येणारी 10% प्रमाणे आरक्षित पदे असतील। केवळ मुंबई महानगरपालिकेमध्ये NCVT यांच्या अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या अर्जांमध्ये स्पष्टपणे दावा करणं आवश्यक आहे। तर या अंतर्गत कामगार पदांसाठीची शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी परीक्षा गुणांच्या मराठीसह विषयासह उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे, ही पात्रता आहे। त्याच्याबरोबरच अर्जदार भारतीय नागरिक असावा। पुरुष उमेदवारांसाठी वजन किमान 50 व उंची 157 सेंटीमीटर, स्त्री उमेदवार वजन 45 किलो आणि उंची 150 सेंटीमीटर। वयोमर्यादा प्रसिद्ध झाल्यापासून दिनांकास उमेदवार जो आहे 18 ते 38 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे आणि मागास प्रवर्ग 18 ते 43 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा असणार आहे। या पद्धतीने संपूर्ण जाहिरात मी टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले, तुम्ही चेक करू शकता। अभ्यासक्रम सुद्धा सांगितलेला आहे। परीक्षेसाठी परीक्षा जी घेतली जाईल यासाठीचा अभ्यासक्रम मराठी भाषा आणि व्याकरण 25 प्रश्न आणि 50 गुण, इंग्रजी भाषा 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25-50, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50, असे 100 प्रश्न आणि 200 गुणांची कदाचित TCS मार्फत ही परीक्षा घेतली जाईल। यामध्ये
100 मिनिटांचा वेळ तुमच्यासाठी असेल तर ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. तर अशा पद्धतीने परीक्षेसाठी पाहू शकता अर्ज करण्यासाठी 28 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होते, म्हणजे उद्यापासून सुरू होईल. आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 असणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागा तर नाही आहेत, पण फी दाखवलेली आहे 1000 रुपये आणि शुल्क, आणि मागास प्रवर्ग 900 रुपये असणार आहे. अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठी संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10वी पास असणारी शैक्षणिक पात्रता आहे. यामध्ये कामगार प्रवर्ग जो आहे गट संवर्गातील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. संपूर्ण माहिती यामध्ये चेक करण्यात आली आहे. उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. तर अर्ज कसा करायचा याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ अजून एक घेणार आहोत. भरती प्रक्रियेबाबतच्या अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.